गणपतीच्या आगमनानंतर तयारी सुरू होते ती महालक्ष्मी आगमनाची. महालक्ष्मीच्या आगमनाची तयारी म्हणजे एखादा मोठा इव्हेंटच म्हणावा. तिचे स्वागत एखाद्या नववधूला जसे आपण वाजत गाजत आणतो ना, अगदी तसंच करतो आम्ही. नंतर भरजरी साड्या, विविध प्रकारचे दागिने, काही नवीन तर काही पारंपरिक दागिने घालून अगदी नक्षत्रासारखी ज्येष्ठा कनिष्ठा सजतात. त्यांच्या बाळांचे लोभस रूप तर डोळ्यासमोरून जातच नाही. मग दुसरा दिवस येतो तो महानैवेद्याचा. हा अगदी लगबगीचा. चांदीची ताटं, वाट्या, तांबे, प्याले आणि या ताटांमध्ये असलेले नैवेद्याचे पदार्थ, पंचामृत, कोशिंबीर, भजे, 16 प्रकारच्या भाज्या, काही फळभाज्या, काही पालेभाज्या तर काही शेंगांच्या भाज्या असतात. कढी, साधं वरण, भात आणि वर्ण तुपाची धार. यामध्ये मध्यभागी ती मानाची पुरणपोळी. अगदी कोणाच्याही तोंडाला पाणी सुटेल असं सुंदर वाढलेलं ताट. पूजा आरती झाल्यानंतर हा नैवेद्य महालक्ष्मीला दाखवला जातो. त्यानंतर लवंग खोचलेला पानाचा विडा. सोहळा अनुभवण्यासाठी जिवलग मैत्रिणी आणि त्यांचे हळदी कुंकू, सुबक रांगोळी, पंचखाद्याचा प्रसाद. हा दिवसही तितकाच सुंदर. घरातील गृहलक्ष्मीच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान अगदी ओसंडून वाहत असते. सगळं झाल्यानंतर खूप कष्टाने आणि भरल्या डोळ्याने पुनरागमनायच म्हणून ज्येष्ठा कनिष्ठेची पाठवणी केली जाते.